ओके. काल आपण आयनिक इक्विलिब्रियाचा पार्ट स्टार्ट केलेला होता आणि आपण म्हटलं की आयनिक इक्विलिब्रिया मधला आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन बघितलं. डिग्री ऑफ डिसोसिएशन मध्ये आपण दोन पार्ट्स बघितले. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड Ka इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू काय असते तर C, आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस Kb इज इक्वल्स टू अगेन अल्फा स्क्वेअर इंटू काय असते तर C. काल आपण एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर बघितलं. एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर म्हणजे काय होतं की वॉटर जो आहे तो ऍसिड बरोबर कशासारखं बिहेव करू शकतो, बेस, आणि बेस बरोबर कशासारखं बिहेव करू शकतो, ऍसिड. आता आपण त्यातलाच पुढचा पॉइंट बघणार आहे, ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. ऑफ वॉटर. सो वेन वी आर टॉकिंग अबाउट ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर म्हणजे वॉटर जो आहे तो वीक इलेक्ट्रोलाइट आहे आणि खूप वीक इलेक्ट्रोलाइट आहे. मग डिसोशिएट जरी झाला तर तो खूप कमी एक्सटेंटला काय होत असतो तर डिसोशिएट, व्हेरी स्मॉल एक्सटेंटला डिसोशिएट होत असतो. मग आपण इथे एक रिलेशन फाइंड करायचं आहे ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटरचं. आपण घेऊया H2O लिक्विड प्लस परत H2O लिक्विड. मी पर्पजली वॉटर असं दोनदा लिहिलंय. मला फक्त सांगायचं की खूप सारं वॉटर आहे, खूप सारा वॉटर आहे. त्या खूप साऱ्या वॉटर मधला स्लाइट अमाउंट, खूप कमी अमाउंट ऑफ वॉटर काय झालाय तर डिसोशिएट, वीक इलेक्ट्रोलाइट आहे ना, काय आहे वीक इलेक्ट्रोलाइट. मग खूप कमी अमाउंट जो डिसोशिएट झालाय तो कशामध्ये डिसोशिएट झालाय तर H प्लस आणि कशामध्ये तर OH मायनस. मग हा जो H प्लस जो आहे तो फ्री स्टेट मध्ये राहू शकत नाही. तो काय करणार आहे, जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्या वॉटर मॉलिक्युल्स मधला ऑक्सिजनचा लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे तर बॉन्ड पेअर. आणि जो वॉटर डिसोशिएट झालाय, डिसोशिएट होऊन काय देणार आहे, दोन प्रोडक्ट. एक देणार आहे H3O प्लस ऍक्वस आणि दुसरा देणार आहे OH मायनस काय देणार आहे तर ऍक्वस. वॉटर जो आहे तो स्लाइटली डिसोशिएट होतो, खूप खूप कमी प्रमाणात काय होतो डिसोशिएट. आता जो काय वॉटर डिसोशिएट झालाय, सो डिझॉल्व्ह झालाय, वॉटर डिझॉल्व्ह नाही, वॉटर जो डिसोशिएट झालाय तो डिसोशिएट झाल्यानंतर ना दोन आयन्स देतो, H प्लस आणि काय देतो तर OH मायनस आयन. मग त्यातले जे H प्लस आयन्स आहेत ते अनडिसोशिएटेड आयनचे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्यातल्या ऑक्सिजनच्या लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे तर बॉन्ड पेअर. सो आपल्याला देताना काय देणार आहे तर H3O प्लस ऍक्वस आणि काय देणार आहे तर OH मायनस काय असणार आहे तर ऍक्वस. मी आत्ताही सांगते, माझ्याकडे खूप सारं वॉटर आहे, त्या खूप साऱ्या वॉटर मध्ये स्लाइटलीच डिसोशिएट झाले आणि जो स्लाइटली डिसोशिएट झालाय त्याचाच मी प्रोडक्ट लिहिणार आहे. आणि an equilibrium established between the unionized molecules and ionized ion is called as ionic equilibrium. कसला इक्विलिब्रियम म्हणतो आपण याला, आयोनिक इक्विलिब्रियम. ठीक आहे. मग इथं डिसोसिएशन कॉन्स्टंट जर वॉटरचा लिहिला K इज इक्वल्स टू, मी काय लिहिते H3O प्लस आणि इथं काय येणार आहे तर OH काय येणार आहे तर मायनस डिवायडेड बाय H2O इंटू H2O. ठीक आहे. आता H2O इंटू H2O मी H2O चा स्क्वेअर पण लिहू शकते, म्हणजे K इज इक्वल्स टू काय लिहू शकते H3O प्लस OH काय आहे तर मायनस डिवायडेड बाय काय येणार आहे तर H2O चा स्क्वेअर. परत खूप सारं वॉटर होतं, त्यातलं स्लाइट अमाउंट ऑफ वॉटर काय झालंय डिसोशिएट. त्यामुळे असं वाटतंय की जो पहिला कॉन्सन्ट्रेशन होता वॉटरचा तो काय जास्त चेंज झालेला नाही. आपण काय म्हणतो
की हा जो H2O चा आपण स्क्वेअर घेतला, ह्याला नवीन कॉन्स्टंट कन्सिडर करूया K डॅश. काय कन्सिडर करूया ह्याला? नवीन कॉन्स्टंट काय कन्सिडर करूया तर K डॅश. सो इथं काय येणार आहे? K इज इक्वल्स टू H3O प्लस आणि इथं काय येणार आहे तर OH मायनस डिवायडेड बाय H2O चा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे तर K डॅश. काय येणार आहे? K डॅश. बरं पुढं. सो इथं K इंटू K डॅश इज इक्वल्स टू H3O प्लस आणि इथं काय येणार आहे तर OH मायनस. नाव लेट K into K dash be KW. Let K into K dash be what? KW. KW ionic product of water. हा नवीन कॉन्स्टंट आपण फाइंड केला. K into K dash is equals to काय म्हटला? KW that is न्यू प्रोडक्ट, आयोनिक प्रोडक्ट ऑफ काय आहे तर वॉटर आहे. सो इथं व्हॅल्यू जर आपण त्याची पुट केली की KW is equals to H3O प्लस आणि OH काय आहे तर मायनस. आता at 298 Kelvin 1 atmospheric pressure जेव्हा तुम्ही 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय घेतलेला H2O, त्यावेळी असं दिसलं इक्विलिब्रियमला की H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 10⁻⁻⁷. H प्लस म्हणजेच H3O प्लस. H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 10⁻⁻⁷. आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे तर परत 10 काय आहे तर मायनस. ऍट 298 केल्विन 1 atmosphere 1 मोल ऑफ वॉटर मध्ये डिसॉसिएशन जे झालं ते किती झालं H3O प्लस किती आहे 10⁻⁻⁷. किती कमी आहे बघा 10⁻⁻⁷ मोलार. आणि OH मायनसचं पण कॉन्सन्ट्रेशन किती आहे 10⁻⁻⁷. सो आपण जर इथं KW टाकला तर KW इज इक्वल्स टू काय येणार आहे 10⁻⁷ इंटू काय येणार आहे तर 10⁻⁷. म्हणजे काय येणार आहे तर 10⁻⁻⁴. हा कोण आहे सांगा आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. कोण आहे हा? कोण आहे हा आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. KW ची व्हॅल्यू किती असते तर 10⁻⁻ काय असते तर 40. समजतंय आपण काय काय बघितलं? येस ऑर नो? इथं बघा प्युअर वॉटर, ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. प्युअर वॉटर आयोनायझेस टू व्हेरी स्मॉल एक्सटेंट. खूप खूप कमी एक्सटेंटला प्युअर वॉटर काय होतं आयोनाइज. The ionization of water at equilibrium is given by H2O liquid plus H2O liquid. जे slight amount of water dissociate झालं त्याचं H प्लस राहिलेल्या वॉटर मॉलिक्यूल बरोबर कंबाईन होऊन काय देत आहे H3O प्लस आहे आणि OH मायनस आहे. मी म्हणते इथं 1 मोलार जर आहे तर 10⁻⁻⁷ मोलार डिसोशिएट झालंय म्हणजे 0.000000001 काय झाले तर डिसोशिएट झाले. So the equilibrium constant K for the ionization of water is given by K is equals to product concentration upon काय येणार आहे तर reactant. H2O स्क्वेअर का घेतला माहिती आहे ना कारण H2O कितींदा आहे तर दोनदा आहे. ठीक आहे. सो आता आपण काय केला हा H2O इथं शिफ्ट केला. सो K इंटू H2O चा स्क्वेअर इज इक्वल्स टू H3O प्लस इंटू OH काय येणार आहे तर मायनस. A majority of water molecules are undissociated. खूप सारे वॉटर मॉलिक्युल्स काय आहेत अनडिसोशिएटेड. And consequently concentration of water can be treated as a constant. So the H2O चा स्क्वेअर आपण काय कन्सिडर करतो K डॅश. सो इथं K इंटू K डॅश इज इक्वल्स टू H3O प्लस आणि OH मायनस आणि K इंटू K डॅश म्हणजे आपण त्याला काय म्हटलं KW.
सो KW ionic product of water, H3O plus च concentration आणि OH minus च concentration. So KW, K dash is called as ionic product of water. Ionic product of water is the product of molar concentrations of hydronium ion, H3O plus, and hydroxyl ion at equilibrium in the pure water at a given temperature, and it is called as ionic product of water. In pure water, H3O plus ions concentration is always equal to the concentration of OH minus. But at 298 Kelvin la, this concentration is found to be how much? 1 into 10 raised to minus 7 moles per liter. मग तो H3O plus असू दे किंवा OH minus. सो KW किती येते? 10 raised to minus 14, जो की आयोनिक प्रोडक्ट ऑफ काय आहे तर वॉटर. काय आहे जो आयोनिक प्रोडक्ट ऑफ काय आहे तर वॉटर. नाउ पीएच स्केल. पीएच स्केल ही लॉरेन आणि सॉर्सेनने दिलेली स्केल आहे. ही स्ट्रेंथ सांगते. कशाची स्ट्रेंथ सांगते? H प्लस आयनची आणि OH मायनस आयनची काय सांगते तर स्ट्रेंथ. पीएच स्केल डिफाइन्स द स्ट्रेंथ इन टर्म्स ऑफ की त्या पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये H प्लस आयन जास्त आहेत का OH मायनस आयन जास्त. जर H प्लस आयन आणि OH मायनस आयन सेम असतील तर तो न्यूट्रल असतं. जर H प्लस आयन जास्त असतील तर तो ऍसिडिक असतं आणि तो OH मायनस आयन जास्त असतील तर तो काय असणार आहे बेसिक. आता कॉन्सन्ट्रेशन टर्म 10 रेज टू मायनस 7, 10 रेज टू मायनस 3, 10 रेज टू मायनस 11 अशा प्रपोर्शन मध्ये असते. मग तितकं मोलार कॉन्सन्ट्रेशन, तितकं पॉवर म्हणजे रेज टू पॉवर पेक्षा आपण काय यूज करतो की पीएच स्केल सोपी जाते आपल्याला मेजर करण्यासाठी की एखादा सबस्टन्स ऍसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे. ऍसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे. बरं इथं बघा काय, instead of writing concentration of H3O plus ion in a moles per dm cube, sometimes it is convenient to express it on the logarithmic scale, and this is known as which scale? pH scale. आणि pH scale ला log to the base आपण काय कन्सिडर करत असतो तर 10. सो फॉर pH चा स्केल, कसला स्केल? pH scale, pH is equals to minus log to the base 10 of काय असते तर H3O plus काय असते तर ion, minus log to the base 10 of काय असते तर H3O plus काय असते तर ion. Next POH. POH is equals to minus log to the base 10 of काय असते तर OH minus काय असते तर ion. pH, potent strength of hydronium ion, is minus log to the base 10 of H3O plus ion. इथं H3O plus ion पण चालते किंवा minus log to the base 10. minus log to the base 10 of काय लिहू शकतो? H plus ion. समजते मी काय सांगते? Yes or no? Yes or no? Okay. So pH हा minus log to the base 10 of H3O plus ion असते आणि POH हा काय असतो? minus log to the base 10 of काय असतं तर OH काय असतं तर minus ion असतं. ठीक आहे, फाईन. माझ्याकडे एक स्टेटमेंट होती. काय होती स्टेटमेंट? KW is equals to H3O plus ion आणि काय तर OH minus ion. आणि तोच KW is equals to काय असते तर 10 raised to काय असते तर मायनस काय असते तर 14. मी ह्याला मग असं लिहू शकते का? 10 raised to minus 14 is equals to H3O plus आणि काय लिहू शकते? OH काय लिहू शकते? मायनस लिहू शकते असं? येस और नो? येस और नो? येस और नो? ठीक. बरं, मी काय लिहिते बघा. We know that what we know. We know that KW is equals to H3O plus चा concentration आणि OH minus चा concentration. मग KW म्हणजे काय आहे? 10 raised to minus 14
इज इक्वल्स टू H3O प्लस आणि OH काय असणार आहे तर मायनस. I will apply log on both the sides. What I'll apply? Log on both sides. When I apply log on both sides of equation 1, both side of equation 1, हा इक्वेशन 1 आहे आपला. ठीक आहे. सो इथं काय येणार आहे log to the base 10 raised to minus 14 is equals to log to the base 10 H3O plus log to the base 10 OH काय असणार आहे मायनस. हा स्क्वेअर ब्रॅकेटच टाकायला. कॉन्सन्ट्रेशन आहे काय आहे. सो log to the base 10 10 raised to minus 14 log to the base 10 a raised to x काय असते x log of काय असते तर a. मग इथं काय येणार आहे मायनस 14 log to the base 10 10 काय असते तर 1 log to the base 10 10 काय असते तर 1 minus 14 is equals to log to the base 10 H3O plus इथं काय येणार आहे तर log to the base 10 OH काय येणार आहे तर मायनस. मल्टिप्लाय द होल इक्वेशन बाय मायनस साइन. पूर्ण इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायचं मायनस. आपण इथं काय लिहितो मल्टिप्लाय द होल इक्वेशन बाय विच साइन मायनस. मल्टिप्लाय द होल इक्वेशन बाय विच साइन मायनस. सो इथं काय येणार आहे मायनस ऑफ मायनस 14 इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय येणार आहे तर H3O प्लस परत प्लस इथं मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय येणार आहे तर OH काय येणार आहे मायनस. पूर्ण इक्वेशनला मी कशाने मल्टिप्लाय केलं मायनस. पूर्ण इक्वेशनला मी कशाने मल्टिप्लाय केलं मायनस. बरं मायनस मायनस काय असते मायनस मायनस प्लस म्हणजे इथं काय येणार आहे 14 इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ H3O प्लस म्हणजे काय आलं PH आणि मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस काय आलं तर POH. सो तुमचा PH प्लस POH हा कायम इक्वल्स टू काय येत आहे 14 ऍट हाऊ मेनी केल्विन 298 केल्विन टेम्परेचर STP ला. म्हणजे मी असं पण लिहू शकते की ठीक आहे PH प्लस POH इज इक्वल्स टू काय आलं तर 14. सो PH इज इक्वल्स टू काय लिहू शकते 14 मायनस काय लिहू शकते तर POH. आणि ऑलवेज कंपॅरिझनला पीएच स्केलवरच फाइंड करायचं. इथं काय असते इथं बघा पहिली केस जर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे कशापेक्षा OH मायनस आयनच्या कॉन्सन्ट्रेशन पेक्षा. शौर्य H प्लस आयन म्हणजेच कोण असतं सांगा H3O प्लस. सो H3O प्लस ग्रेटर दॅन काय आहे तर OH काय आहे तर मायनस. H3O प्लस काय आहे ग्रेटर दॅन काय आहे तर OH मायनस. तर तुमचा पीएच हा कायम लेस दॅन काय येणार आहे तर 7. पीएच काय येणार आहे आणि पीएच लेस दॅन 7 असेल तर सोल्युशन कसं असणार आहे नेचर मध्ये सोल्युशन इज ऍसिडिक इन नेचर. सोल्युशन कसं असणार आहे नेचर मध्ये ऍसिडिक. ठीक आहे. तर नेक्स्ट जर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हा कमी आहे कशापेक्षा OH मायनस आयनच्या कॉन्सन्ट्रेशन पेक्षा. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे कमी आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे जास्त.
त्या केसमध्ये किंवा H प्लस आयन हा कधीही फ्री स्टेट मध्ये नसतो, तो कंबाईन होतो. सो H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे तर जास्त. तर त्या केसमध्ये pH हा ग्रेटर दॅन काय येणार आहे तर 7. आणि जर pH ग्रेटर दॅन 7 असेल तर सोल्युशन हा कसा असतो नेचर मध्ये, सोल्युशन इज बेसिक. सोल्युशन कसं आहे नेचर मध्ये, बेसिक. आता नेक्स्ट थर्ड, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू काय आहे तर OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे तिथं काय आहे तर H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू काय आहे तर OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. त्या केसमध्ये pH इज इक्वल्स टू काय असणार आहे तर 7. आणि pH 7 असेल तर सोल्युशन काय असणार आहे तर न्यूट्रल. सोल्युशन काय असणार आहे तर न्यूट्रल. समजते का मी काय सांगितलं, येस ऑर नो? म्हणजे एखादा सबस्टन्स ऍसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे, हा आपण स्पेशली कसल्या व्हॅल्यूवरने सांगतो, pH च्या व्हॅल्यूवर. कसल्या व्हॅल्यूवरने सांगतो, हा pOH जरी तुम्हाला मिळाला तर 14 मायनस pOH पासून आपल्याला काय मिळणार आहे, pH. 14 मायनस pOH पासून आपल्याला काय मिळणार आहे, pOH. समजतंय का, येस ऑर नो? ठीक आहे. इथं बघा, acidity, basicity and neutrality of solution काय आहे, in neutral solution, for example for pure water or any aqueous solution, neutral solution at 298 Kelvin, H3O plus चा आणि OH minus चा concentration किती असते, 10 raised to minus 7 मोलर. So pH is equals to minus log to the base 10 of H plus ion असते. मग minus log to the base 10 raised to minus 7, minus 7 पुढे शिफ्ट होणार आणि minus minus काय होणार आहे, प्लस. मायनस मायनस प्लस होणार, प्लस होणार आणि लॉग टू द बेस 10 10 काय येणार आहे 1. त्या केसमध्ये तुमचं pH काय येणार आहे 7. pH जर 7 आहे तर सोल्युशन काय असणार आहे, न्यूट्रल. काय असणार आहे सोल्युशन, न्यूट्रल. परत ऍसिडिक सोल्युशनच्या केसमध्ये, in acidic solution there is excess of H3O plus ions. So H3O plus ion greater than काय आहे तर OH minus. म्हणजे तुमचं H3O plus आयनचं व्हॅल्यू 1 into 10 raised to minus 7 पेक्षा काय असणार आहे तर जास्त. आणि 1 into 10 raised to minus 7 पेक्षा जास्त आहे म्हणजे तुमची pH ची व्हॅल्यू काय येणार आहे, ही कायम लेस दॅन काय येणार आहे तर 7. तुम्ही ह्याला जर सॉल्व्ह केला, काय केला ह्याला सॉल्व्ह, सो तो ऍसिडिक असणार आहे. आणि ज्या केसमध्ये बेसिक सोल्युशन मध्ये उलट असते, एक्सेस ऑफ OH मायनस आयन्स असतात, त्यामुळे H3O प्लस ची व्हॅल्यू ही 10 raised to minus 7 पेक्षा कमी आहे. म्हणजे pH ची व्हॅल्यू जास्त असणार आहे 7 पेक्षा. सो सोल्युशन नॉर्मली न्यूट्रल असेल तर, बेसिक असेल तर 7 ग्रेटर. सगळ्यात जास्त बेसिक हा असणार आहे आणि सगळ्यात कमी, सगळ्यात जास्त ऍसिडिक लेफ्ट. समजतंय, येस ऑर नो, येस ऑर नो? ठीक आहे. आता इज pH दॅट मच इम्पॉर्टंट इन आवर लाईफ? येस, pH इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. वाय? बिकॉज सर्टनली एखाद्या सबस्टन्सचा मेंटेन्ड असतो pH. जर pH चेंज झाला तर माणूस मरू पण शकतो. ब्लडचा pH, कशाचा pH, ब्लडचा pH चेंज जरी झाला तर माणूस काय होऊ शकतो, वरती जाऊ शकतो. इतकं इम्पॉर्टंट आहे. pH is crucial for digestion of food and other biochemical reactions in our body. pH of gastric juices is about 2. आपल्या बॉडीमध्ये स्टमक pH HCl हा सिक्रेशन गॅस्ट्रिक ज्युसेस जे क्रिएट करतं, pH 2 आहे. pH of blood is maintained within range of 7.36 to 7.42. ह्यामध्ये मेअर चेंज जरी झाला ना, प्लस मायनस 0.2 जरी झाला, माणूस जिवंत राहत नाही. म्हणून तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा सलाईन्स देतात, ग्लुकोज बिकोज काय देत असेल तर त्याच्यामध्ये बफर ऍड केलेलं असते, बफर सोल्युशन. आपण पुढे शिकायचंय व्हॉट इज बफर सोल्युशन, जो pH चेंज व्हायला देत नाही. एन्झाइम्स फंक्शन्स इफेक्टिव्हली only at a certain pH. For example, trypsin act as a best for alkaline pH. Now, who are enzymes?
एन्झाईम्स आर बायोकॅटलिस्ट. एन्झाईम्स काय आहे? स्पेशली त्या रिॲक्शन करणार, ती रिॲक्शन घडवून आणणार आणि मैत्र त्याची स्पीड काय करणार आहेत तर वाढवणार आहेत. त्याची स्पीड काय होणार करणार आहेत तर वाढवणार आहेत.